इफ माझा आवाज येतोय का सगळ्यांपर्यंत? येस. योहान, तुझ्याकडचा प्रॉब्लेम आहे. क्लिअर येतोय का सगळ्यांना? ऑल इज क्लिअर, ऑल इज वेल, ऑल इज वेल. ओके, लेट स्टार्ट. लेट मी स्टार्ट. वन, if one invests 10,000 rupees in a bank, principal 10,000 rupees, ठीक है, at the rate of 8% per annum, 8% per annum, how long does it take double the money by compound interest? Okay, आणि मला 1.08 raised to 5 is equal to 1.47 दिलेले. 1.08 raised to 5 is equal to 1.47. ठीक आहे, क्लिअर? बघा कसं करायचं ते सांगतो. अमाऊंट इज इक्वल टू पी 1 प्लस आर बाय 100 ब्रॅकेट रेस टू एन. अरे यार एक मिनिट, कोणाला ते गोल होत आहेत. 100 ब्रॅकेट रेस टू एन, करेक्ट. आता बेसिकली मला एन चीच व्हॅल्यू काढायची मुळात. ओके, सो डबल होते म्हणजे 20,000 होते. काही लोकांनी सरळ कशातनं तरी बघून दणादण गणित लिहून पाठवली आणि बऱ्याच जणांनी हे गणितच केलं नाही. एक 3-4 लोकांनी हे फक्त सोडवलं होतं काल होमवर्कला. बाकीच्यांनी कष्टच घेतले नाही. कुठे डोक्याला ताप घ्या आपले. एन बरोबर आहे का? आता काय अपेक्षित होतं हे बघा महत्वाचं. इथे 2 आलं कारण ऑब्व्हियसली हे 4 झिरोज कॅन्सल होतील आणि 1 प्लस 0.08 ब्रॅकेट रेस टू एन. सो 2 इज इक्वल टू 1.08. इथपर्यंत बरं काही लोक आले, पुढे काय करायचं कळलं नाही आणि काहींनी अचंबित करणारेच प्रकार केले. आय डोंट नो ते कुठनं आले, कसे आले, पण मी असं सजेस्ट करीन ह्याला की टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड, टेकिंग लॉग ऑफ बोथ साइड. आणि मग मी लॉग 2 इज इक्वल टू एन लॉग 1.08 हे कॅल्क्युलेशन तुम्ही कराल पहिले, कळलं का? हा, आणि ही त्याच्यावरून एन ची व्हॅल्यू काढा. सगळ्यांना कळलंय का काय करायचंय? कळलंय का सगळ्यांना? कळलंय का? आता याच्या पुढे उत्तर काढलं की ते आयदर असं काहीतरी येतं, एन इज इक्वल टू 9.987 असा काहीतरी येईल, किंवा असा काहीतरी येईल तुम्हाला एन इज इक्वल टू 10 पॉइंट समथिंग येईल. सो वी विल टेक ॲज एन इज इक्वल टू 10. क्लिअर? करायला घ्या, मला सांगा, चला पटकन सांगा. लॉग टेबल घ्या, पटकन सांगा. त्याचं उत्तर असं येतंय बरं का, 9.067 असं काहीतरी येते. कॅल्क्युलेट केलं त्याचं उत्तर असं येते 9.06 येते. म्हणजेच तो आपण इथे आता 10 धरूया, कारण नियरेस्ट हे करण्यापेक्षा सिलिंगला जायचं, सिलिंग राऊंड अप करायचं. कळलं ना? दिस इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू 10. लिहून घ्या, लिहून घ्या, वेळ जायला नको आपला आज, कारण बरीच बाकीची गणित आहे. नेहमीप्रमाणे बऱ्याच लोकांनी होमवर्क केलाच नाहीये. मी एकदा होमवर्कची यादी प्रसिद्ध करणार आहे की करणारे आणि न करणारे ग्रुपवर. कनक, काल तुझा होमवर्क नाही आलेला? एक्सप्रेस क्वेश्चन नंबर 1 सगळ्यांनी केलाय काल, बरोबर ना? क्वेश्चन नंबर 1 ऑलमोस्ट सगळ्यांनी केलाय. एक्सप्रेस द फॉलोइंग
रिकरिंग डेसिमल as a rational number. पहिला 0.7 बरोबर आहे का? 0.7 रिकरिंग कसं करणार? हे 9th मध्ये तुम्हाला झालेलं आहे बरं का. सो याचा अर्थ काय हे माहिती असेल तर पुढे जाऊया बरं का, नाहीतर काही उपयोग नाही. 0.777777 असं आहे. यालाच मी असं लिहू शकतो बरं का. बघा, इज इक्वल टू 0.7 प्लस 0.07 प्लस 0.007 अँड सो ऑन अप टू. करेक्ट आहे का? म्हणजे ही झाली सम टू इन्फिनिटी. सगळ्यांना कळलंय का? अप टू सम टू इन्फिनिटी. येस ऑर नो? कम ऑन. येस. क्लियर? So A is equal to 0.7, right? And R is equal to 0.07 upon 0.7 and that is 0.1. आले का लक्षात? So R is less than 1. Correct है क्या? So sum to infinity is equal to बघा A upon 1 minus R. A is 0.7 upon 1 minus 0.7. Sorry, 0.1. So it is 0.7 upon 0.9 and that is equal to 7/9. कोणाला काही डाऊट आहे सर? बोला, डाऊट आहे का? नो डाऊट. येस, गुड. नो डाऊट. आता याच्यात एक तुम्हाला आपण 10वीला काय करत होतो ते दाखवतो. 10वीला नाही, 9वीला असेल तुम्हाला. आता सीबीएसई ला कधी होतं माहित नाही. लेट एक्स इज इक्वल टू सपोज 0.7. रिकरिंग आहे ना, बरोबर आहे का? मी दोन्हीकडे, हा 9th ला होतं ना, दोन्हीकडे 10 नी मल्टिप्लाय करतो. 10x इज इक्वल टू इथे 7 पण लिहून ठेवतो. सो इट विल बी 7.7 होईल ना. काय रे पोरांनो, रिकरिंग असल्यामुळे किती 7 घेऊ शकतो, 7 घेऊ शकतो मी. करेक्ट का? आता हा मागचा 7 काढून टाकतो. आपल्याला कन्व्हिनियन्स साठी लिहिला होता, किंवा असं लिहा तरी चालेल. ओके. सो दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. आता आय डोंट नो तुम्हाला कुठली मेथड शिकवली. 2 minus 1. So 9x is equal to 7.7 minus 0.7. So 9x is equal to 7 and x is equal to 7/9. थोडक्यात हे माझं आन्सर इथनं चेक होऊ शकतं. कळलं का? क्रॉस चेकिंग. कळलं नसेल तर सांगा. बोला, हे 9वीला झालेली मेथड आहे. मी काय आज शिकवत नाही, नव्याने नाही शिकवत आहे. तुम्हाला 9th मध्ये झाले. इशिता कदम, आर यू देअर? इशिता कदम, आर यू देअर? तुझा होमवर्क काय येत नाहीये? बंद का झाला? हा, काय ग? सर्व साक्षी गायब आहेत का? रात्री 11 वाजता वगैरे पाठवलं असेल तर काही उपयोग नाही. मी नाही बघत. 7-4. ए अरे, तू लिहिना बरोबर यार. तू दरवेळेस मागे राहतो राव. एक कोणीतरी एकाच साक्षीने सोडवलाय, तिला मी रिप्लाय केलाय. मैथिली आहे का? मैथिली, तू काय पाठवतेस हे तुलाच कळतंय की नाही माहिती नाही बाई. तू पाठवलेला व्यवस्थित फोटो नाही, आणि फोटो पाठवू नकोस, पीडीएफच पाहिजे. ते काही वाचताच नाही आलं मला, काही दिसतच नाही. म्हणजे वाचता न येणं. वाटल्यास मी तुला आता सुद्धा दाखवू शकतो शेअर करून, की बघ कसं दिसतंय ते. तू कशाने लिही,
पेन्सिलीने लिहिलेलं सुद्धा दिसतं, पण तू स्कॅनच नीट नाही करत आहेस. तू आपलं पाठवायचं म्हणून पटापटा पाठवतेस. मी दाखवू का तुला मी काय म्हणतोय ते? 2 मिनिटं दे, मी तुला लगेच दाखवतो तो मी काय म्हणतोय ते. एकच मिनिट. तू कशाने लिही, मला काही त्याच्याशी नाहीये. मला कुठलंही हे वाचता येतं. पण जर तू नीटच स्कॅन केलं नशील, तर कसं काय वाचता येईल? तूच सांग बरं मला. 2 मिनिटं थांब आता. तुझंच दाखवतो तुला, शेअर करतो आपण. समोर दाखवूया आपण. कारण आजकाल विद्यार्थी लगेच आरोप करतो ना, की सर मी पाठवलंय ना. दोन मिनिटं थांब जरा, आता दाखवतोय मी. आलो. हे बघ, सगळं ओपन करतोय. तू काय केलंयस ते दाखवण्यासाठी आणि मला काय दिसतंय ते. म्हणजे तुझं तुलाच कळेल मी काय म्हणतोय ते. आता बघ. शेअर करतोय ती फाईल. दिसतंय का तुला आता? दिसतंय का तुला? काय ग? हा? नाही दिसत आहे. ओके, 2 मिनिटं. काहीतरी गडबड झाली म्हणजे. शेअर स्क्रीन मध्ये गडबड झाली. एकच सेकंड थांब. हा. बरोबर केलंय मी. शेअर स्क्रीन. येस, नाऊ यू कॅन सी. दिसतंय का आता? आता दिसतंय? बघ, हे असं मला काल गणित दिसली. काय मी तपासायचं सांग मला. काय मी गणित तपासायचं सांग मला. काही दिसतच नाहीये. तुला दिसतंय काय लिहिलंयस तू हे? मी तेच तर सांगतोय. तुम्ही काय स्कॅन करता हे तरी नीट बघत जा. झालंय का नाही स्कॅन नीट, हेही बघत नाही तुम्ही लोक. काय हे कसं होणार? असं होऊच शकत नाही ना. बरोबर ना? त्यामुळे प्लीज, मी ज्यांना हे पाठवतो ना की काही दिसत नाही, याचा अर्थ मला काय तुमच्याशी दुश्मनी नाहीये. नीट पाठवत जा, काहीतरी लॉजिकल पाठवत जा, दिसेल असं पाठवत जा. 2.4 आणि आपण काय डिव्हिजन करतो तेही जरा बघत जा. सगळ्यांनाच सांगतो बरं का, मी तिला नाही सांगत एकटीला. 2.4 बरोबर आहे का पुढचं? हे आपण असं लिहिणार 2.4444 अँड सो ऑन. चला पटकन. मग हेच असं लिहिता येईल का? 2 प्लस 0.4 प्लस 0.04 प्लस 0.004 अँड सो ऑन. थोडक्यात इथे जीपी आहे. करेक्ट आहे का? एवढ्या पोर्शन पासून मी काय करीन, तेवढ्याच पार्टला जीपी घेईन. बरोबर आहे का? तर a इज इक्वल टू 0.4 अँड r इज इक्वल टू 0.04 अपॉन 0.4. बरोबर आहे? सो what I tell you, that is r will be 0.1. So c. मग हा काय झाला? लेस दॅन 1. सम टू इन्फिनिटी. कुठे सम टू इन्फिनिटी होणार? लक्षात ठेवा, सम टू इन्फिनिटी 2 ला होणार नाही, पण मी 2 प्लस करणार. a अपॉन 1 मायनस r करणार. समजलंय का सगळ्यांना काय केलंय? कारण डीपी स्टार्ट फ्रॉम 0.4, राईट? डीपी स्टार्ट फ्रॉम 0.4. पटकन कळलंय का सगळ्यांना सांगा. येस. सो 2 प्लस 0.4 अपॉन 1 मायनस 0.1. ठीक आहे? सो 2 प्लस
0.4 upon 0.9, 2 plus 4 upon 9, 18, 22 by 9 will be my final answer. Check करा. सगळ्यांना कळलंय? नो डाऊट ॲट ऑल. फक्त काय इशिता कदम, पहिल्यांनी होमवर्क सगळ्यांनी पाठवले, आता सगळे गडबडले. एकदा मला असं वाटतंय पालक सभा घ्यावी तुमची, नाही का रे पोरांनो? आणि मुलं काय करतायत त्याचा मागोवा द्यावा. नावच वाचून दाखवणार मी, हो की नाही? म्हणजे कळेल आई वडिलांनाही, आणि सगळ्यांच्याच आई वडिलांना कळेल की कुणाची मुलं काय करतायत. इफ कॉमन रेशो ऑफ डीपी इज R is equal to 2 by 3 and sum to infinity is, मला ऑलरेडी 12 दिले, फाइंड फर्स्ट टर्म. म्हणजे मला ए काढायचं, सिंपल आहे लॉजिक. मग S infinity is equal to A upon 1 minus R. So 12 is equal to A upon 1 minus 2 by 3. Correct? 12 is equal to A upon 1 by 3. So 12 is equal to 3A. A is equal to 4. एक कालची मी वर्कशीटची फाईल पाठवली कॉम्प्लेक्स नंबरची. रिडेबल नाही असं आर्यन तत्पाळ, ठीक आहे, त्यांनी दाखवलंय की रिडेबल नाहीये. असेल, मी नाही म्हणत नाहीये, पण सगळ्यांना हाच प्रॉब्लेम आलाय का? नॉन रिडेबल आहे का ती? चौकोन बिकोन नाही ना? आलंय ना तुमच्याकडे व्यवस्थित? चेक करा पहिल्यापासून शेवटच्या पेजेस पर्यंत आणि मला सांगा. ठीक आहे, एकदा चेक करा पहिल्यापासून शेवटच्या पेज पर्यंत चेक करा. आणि जर असं वाटेल ठीक आहे, ओके, मग काय प्रॉब्लेम आहे. मग आर्यन तत्पाळ, तुझा ईमेल आयडी आहे माझ्याकडे, मी तुला पाठवतो. आणि काल कुणाकुणाला गेली नाहीये त्यांनी मला मेल करायचा बरं का, की मला पोचली नाहीये, कारण त्यांचाच मेल आयडी माझ्याकडे नसणार आहे. बाकी 54 मुलांचं आहे माझ्याकडे, 56 मुलं शिकतायत. बहुतेक गिरिजाला गेला नसेल होमवर्क कमी, कारण तिची लेट ऍडमिशन, सगळ्यात लेट ऍडमिशन तिची आहे, त्यामुळे तिचा ईमेल आयडी माझ्याकडे नाहीये सिस्टीम मध्ये टाकलेला. मेल केलाय मी, कालच केलाय. नेक्स्ट ट्यूजडे. ओके, चला पुढे जाऊया आपण. तुम्ही चौथं कराल गणित, मी सांगणार नाहीये, कळलंय का? आता 5वं बघूया आपण. द सम ऑफ इन्फिनिट डीपी इज 5. बघा, सम ऑफ an infinite is 5. ठीक है, and sum of square of these term is 15. okay, sum of square is 15. find gp. ठीक आहे, फाइंड जीपी म्हणलंय. आता पहिलं आपण काय करूया, गणित परत एकदा बघतो. तर सम ऑफ इन्फिनाइट डीपी इज 5 and sum of square of this term is 15. फाइंड जीपी. ओके, ठीक आहे. सो बघा, ए आर आणि ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, ठीक आहे, अँड सो ऑन. यांचा सम तुम्हाला दिलाय 5. सो एस इन्फिनिटी इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर, हे झालं ह्याचं. सो 5 इज इक्वल टू ए अपॉन
1 मायनस आर असं हे झालं. ठीक आहे. सो ए इज इक्वल टू 5 इंटू 1 मायनस आर. एक. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. दुसरा आहे सम ऑफ स्क्वेअर म्हणले ना टू इन्फिनिटी, म्हणजे सम ऑफ स्क्वेअर इन्फिनिटी, म्हणून मी याला काहीतरी वेगळं करायचं म्हणून डॅश घेतलंय. ए स्क्वेअर अपॉन 1 मायनस आर स्क्वेअर होईल, कारण ह्यांचा स्क्वेअर होणार ना, म्हणजे जर ती सिक्वेन्स धरला स्क्वेअरचा तर असा होईल ए स्क्वेअर आर स्क्वेअर, त्याच्यानंतर ए स्क्वेअर आर रेस टू 4 आणि ए स्क्वेअर आर रेस टू 6 अँड सो ऑन. करेक्ट आहे का? त्यामुळे त्याचं हे काय होईल, आर स्क्वेअर डेफिनेटली आर येईल, रेशो येईल त्यातला कॉमन रेशो. बरोबर का पोरांनो? कळलंय का तुम्हाला? येस ऑर नो? येस ओजस. सो 15a upon a square upon 1 minus r square. So a square is equal to 15 1 minus r square. ओके, हे दुसरं इक्वेशन मिळालं मला. दुसरं इक्वेशन सबस्टिट्यूट व्हॅल्यू करायचे आपल्याला, फार काही नाही, सबस्टिट्यूट करायचे. खरं तर मी काय करेन बघा, इक्वेशन वरनं मला काय मिळू शकतं बघा. 1 मायनस आर इज इक्वल टू ए अपॉन 5 करतो मी. ठीक आहे. आता ह्यांनी दोन अननोन होऊ शकतात, बरोबर की नाही? एक जनरल सांगतोय बरं का, काय करू शकतात मुलं आणि त्याचा परिणाम काय होतो. इथे मी ए का केलं तर ए जो आहे तो कॅन्सल होईल, म्हणजे इथे 25 आणि 1 मायनस आर ब्रॅकेट स्क्वेअर असं येईल. बरोबर आहे का? सो 15 1 प्लस आर आणि 1 मायनस आर. सो असे कुठलेही स्टंट करू नका की ज्याच्यातून तुम्ही फसाल किंवा गणित स्टक होईल, अडकून पडेल. त्याच्याऐवजी एखादा व्हेरिएबल कट कसा होईल याचा विचार पहिला करा. ठीक आहे. सो 25 मायनस 25 आर इज इक्वल टू 15 प्लस 15 आर. ठीक आहे. आता बघा, इकडे आला 10, इकडे इज इक्वल टू 40 आर. बरोबर आहे. आर इज इक्वल टू 1/4. सगळ्यांना कळलं आर कसा काढलाय? सगळ्यांना कळलं. एक सोपा आता लॉजिक पहिल्या इक्वेशन मध्ये टाका. ए इज इक्वल टू 5 इंटू 1 मायनस आर दिले आपण घेतले. 5 1 मायनस 1/4. सो दिस इज 15/4 येईल डायरेक्ट. झेपलंय का तुम्हाला? बोला. ओके. क्लिअर आहे? ओके. समजलंय का सगळ्यांना? समजलंय का सगळ्यांना? बघा. बर, आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. आणि तो सिक्वेन्स काढायला पाहिजे. फाइंड जीपी पण म्हणलं होतं. अरे हो, मग सिक्वेन्स तयार करा. ए ए आर स्क्वेअर. सो तुम्ही कराल का ते सिक्वेन्सचं काम? कराल का? येस. ओके, गुड. आता क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 6 काय? फाइंड फर्स्ट summation of r is equal to 1 to infinity 4 into 0.5 r. तुम्हाला समेशन ही खूण समेशन याचा अर्थच ऍडिशन आहे. कळले का? ही खूण समेशन म्हणजेच ऍडिशन आहे. मग 4 बघा, कोण बदलतंय? फक्त आर बदलतोय, म्हणजे समेशन खरं तर त्याच्यातच होणार आहे. 0.5 स्क्वेअर प्लस 0.5 क्यूब अँड सो ऑन. करेक्ट आहे का? सो बघा 4 आणि आता इथे मी असं म्हणण्यापेक्षा हे जीपीच झालं. दिस इज इन जीपी. एम आय राईट ऑर रॉंग? दिस इज इन जीपी. सो
A, for that A is equal to 0.5 and R is also 0.5 because 0.5 square upon 0.5, so it will remain as 0.5 only. Correct है का? मग, and this is less than 1, so what will I write? 4. A is 0.5 and 1 minus 0.5 bracket raised to n upon 1 minus 0.5. Correct? Yes or no? नाही, तुम्ही चुकलंय म्हणायला हवं तर. कसं काय तुम्ही ऐकून घेतलं? सो दिस इज नॉट इन्फिनाइट. कळलं का? ऍडिशन कम टू इन्फिनिटी नव्हतं हे. लक्षात ठेवा, गडबड करायची नाही. 4 अलर्टनेस नाहीये तुम्हा पोरांमध्ये. 1 मायनस 0.5 बरोबर आहे का? सो 4 इंटू 0.5 अपॉन 0.5 that is equal to 4. My answer is 4. अरे ओजस मराठी काय लिहितोय एवढं? काय पॅरेग्राफ रायटिंग करतोय काय इथे? चला पुढचं लिहा. पुढचं गणित करून दाखवा. गणित नंबर 2 त्यातलंच. आन्सर पाहिजे मला. हे लिहून झालं असेल तर पटपट लिहा, मला सांगा. बघ ओजस, परत गणित काय चाललंय? प्रश्न तू भलताच विचारतोय. गणिताकडे लक्ष नाही, प्रश्नाकडे लक्ष नाही. मी तुला तेच सांगतोय, ज्यावेळेस जे करायला पाहिजे ना तेच करायला पाहिजे. प्रश्न नंतर पाहिजे, गणित पहिलं लिहून गेला पाहिजे. होय की नाही ओजस? लगेच सेकंड नंबर. तर तू काय करत बसला? टाईप करत बसला क्वेश्चन, गणित गेलं एकीकडे. प्रश्न विचारण्याबद्दल नाही. पार्थ वगैरे कसं विचारतात? तर एक डाऊट, मग पुढे डाऊट चालू होतो. म्हणजे गणित कंप्लीट झाल्यावर किंवा आदित्य वाटवे कसा विचार. माझं हे म्हणणं आहे की तू गणिताकडे पहिला कॉन्सन्ट्रेट कर ना, नंतर बाकीच्या गोष्टी कर ना. सांगतो, सगळ्यांच्या क्वेरी सांगतो, त्यात काही वाद नाही, त्यात काही इश्यू नाही. विच वन? कुणाचं? क्वेश्चन नंबर 2 का? इशिता? आन्सर आय डोंट नो. या ठीक आहे, ओके. सगळ्यांना ऍग्री आहात का इशिता गारवेच्या आन्सरला? -1 करेक्ट. सोनी करेक्ट असेल, म्हणजे हेच उत्तर असेल तर मला काही माहित नाही. बघा, चेक करा. सगळ्यांचं हेच असेल तर हेच आहे. मागे उत्तर चेक करा. ओके. 3 नंबरचं गणित दाखवतोय मी. आणि मग ह्यानी जी ओजस मराठेने जी क्वेश्चन विचारलाय त्याचंही आन्सर देणार आहे. R is equal to 1 इन्फिनिटी -8 आणि -1 अपॉन 2 रेस टू n असं म्हणलंय बघा. मी -8 ला बाहेरच काढतो आणि समेशन ऑफ R is equal to 1 to n -1/2 रेस टू n -8 आणि ब्रॅकेट मध्ये -1/2 प्लस -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1/2 क्यूब. काय 0? R is equal to 0 आहे. मित्रा, ऐक, ते चुकलंय गणित. होय, मला माहितीये ते चुकलंय. मी मॉडिफाय करून दिलेलं आहे. R cannot be start with 0. आता ओजस मराठीच्या प्रश्नाचं उत्तर आहे हे. आर जर ऐका, आर जर 0 झाला तर एन काय होईल? ऑब्व्हियसली n-1 होईल. एकने कमी होणार, कारण युअर सिस्टीम स्टार्ट विथ 0. बरोबर का? तो एन ला पोहोचणार नाही ना, एन कमी असणार ना, त्याच्यापेक्षा एकने कमी होणार.
म्हणजेच हा इन्फिनिटीला पोहोचणार नाही, कायम कमी राहील. समजतंय का? कळतंय का तुम्हाला मी काय म्हणलं ते? नॅचरल नंबर असतात. एन बिलॉंग्स टू ऑलवेज नॅचरल नंबर. सो जर एन आणि आर इज ऑल्सो बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. So if r starts with 0, that is whole number, then n will not be reached. This r value will not be reached to n. कळलं का? म्हणजे इन्फिनिटीला पोहोचणार नाही. -1/2 raised to 4 and इकडे. ठीक आहे. सो बघा आता जीपी ला कोण आहे? हा सगळा जीपी आहे. a is equal to -1/2, r is equal to obviously -1/2, सेम हो की नाही? मग पुढे जाऊया आपण. -8 इंटू एस एन ची व्हॅल्यू, एस इन्फिनिटीची व्हॅल्यू -1/2 अपॉन -1 मायनस ऑफ -1/2. बरोबर का? सो दिस इज -8 आणि -1/2 अपॉन 1 + 1/2. सो -8 आणि -1/2 अपॉन 3/2. So this will be +8/3 is my final answer. क्वेश्चन मॉडिफाय केल्याशिवाय त्याचा आन्सरच येत नाही. मागे आन्सर चेक करा. आयुष भोज, तुम्हाला आता मेसेज पाठवला की मला ह्या ईमेल आयडी वर मेल आलेला नाहीये. मी रोज ईमेल आयडी कोणाचेही बदलणार नाही. कळलंय का? त्यामुळे प्लीज सतत ईमेल आयडी बदलू नका. माझ्याकडनं होणार नाही. कारण माझी काय आणि तुझा जर ह्याचा ईमेल आयडी हा असेल बरं का, आपल्या लेक्चरचा, नाही मग तू काहीतरी चुकीचं, कारण माझ्याकडे तुझा जो आहे त्याच्यावर मी पाठवलंय पूर्वीचा. याच्या अगोदर कुठला दिला होतास त्याच्यावर गेला असेल. मी तुला फोटो पण दाखवू शकतो. माझ्याकडे प्रूफ असतं मित्रा. तुला शेअर करू का स्क्रीन लगेच? कुठल्या याच्यावर गेलं तुला लगेच दाखवतो. स्क्रीन शेअर करू. ओके, पुढचं बघा. द मिडपॉइंट ऑफ द साइड्स ऑफ स्क्वेअर. मी क्वेश्चन नंबर 7 घेतोय. हा, द मिडपॉइंट्स ऑफ साइड्स ऑफ स्क्वेअर ऑफ साइड 1 आर joined to form new square. ठीक आहे. This procedure is repeated indefinitely. Find a sum of. जेईचा सगळ्यात आवडतीचा प्रश्न. जेईचा बरं का, जेईचा हा सगळ्यात आवडीचा प्रश्न आहे आणि तो तुमच्या पुस्तकात पण आहे. आता हा स्क्वेअर आहे. ठीक आहे. या स्क्वेअर मध्ये मिड पॉइंट ऑफ द साइड्स ऑफ स्क्वेअर said to be side 1 are joined to form new square. कळलं का? आता ह्यांचा एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज 1 स्क्वेअर. म्हणजे प्रत्येक परत एकदा आपण वाचूया कारण इथेच गेम आहे. द मिड पॉइंट्स ऑफ साइड्स ऑफ स्क्वेअर ऑफ साइड 1, हे 1 1 1 साइडचा स्क्वेअर आहे. सगळ्यांना पटलं? त्याचा मिड पॉइंट समजा हा त्याचा मिड पॉइंट आहे, हा त्याचा मिड पॉइंट आहे, हा त्याचा मिड पॉइंट आहे आणि हा त्याचा मिड. त्याच्यात सुद्धा जो फॉर्म होते तो पण एक स्क्वेअरच आहे. ठीक आहे. सगळ्यांना झेपलंय? येस पोरो हो. क्लिअर? पुढचं काय म्हटलंय? अँड दिस प्रोसिजर इज रिपीटेड इनडेफिनेटली. म्हणजे हे असंच चालू राहिलं. हा बघा की हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे. ठीक आहे. क्लिअर? आणखीन एक तयार झाला. हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे, हा मिड पॉइंट आहे,
आणि हे सो ऑन, हे असंच चालू राहिलं म्हणजे थोडक्यात. कळतंय का? हे असंच चालू राहिलं. होत 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 फार बारीक झाला अगदी. तर ह्या सर्व स्क्वेअर्स जे तयार होत आहेत त्यांच्या एरियाचा ऍडिशन किती असेल? हे आता इन्फिनिट झाले स्क्वेअर, हो की नाही? बारीक 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 होत गेले. काय रे पोरांनो, हो का नाही? कुणाला अजून अंदाज आला नाही असं काही झालंय का? एक गणिताचा अंदाज आला नाही असं काही झालंय का? कुणी असू दे, लवकर सांगा. सिद्धी, हा, आदित्य, हा आदित्य बोल, डाऊट बोल. काय? मी फक्त 4 काढलेत बरं का, असे आत होत जाणार असं त्यांचं म्हणणं आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? बाकीच्यांनी बघा, त्याचा डाऊट येत तोपर्यंत. हा, बाकीच्यांनी बघा. पण असं करत आपण सेंटर पॉइंटला पोहोचू, मग इन्फिनिट कसा होईल? येस. आता बेसिकली एक ऍट सर्टेन स्टेज मलाही माहितीये तो पॉइंटला जाईल, पण मायक्रोस्कोप मधनं बघितलं तरी तो परत एक स्क्वेअर असा असेल. असं करत 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 आतमध्ये परत इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपला गेलास तू, त्याच्यात परत तुला असाच सापडेल, असा किंवा असा सापडेल. बरोबर आहे का? अँड सो ऑन सो ऑन सो ऑन सो ऑन. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, ऍटम पेक्षाही बारीक होत गेलं, इनविजिबल थोडक्यात, तरी तो स्क्वेअरच असणार. होऊ शकतं, होऊ शकतं का नाही होऊ शकत? जर मुलांनो तुम्ही ऍटम मोजू शकता तर हे का नाही इमॅजिन होऊ शकत? होऊ शकतं की नाही? म्हणजे पॉसिबल आहे, पॉसिबल आहे, नाही असं नाही. आणि तुझा एक प्रश्न बरोबर आहे. आता ओजस मराठीच्या प्रश्नाचं उत्तर पण याच्यातच मिळेल बघा, की त्यांनी विचारलं होतं की जीपीची ऍडिशन आणि जीपी टू इन्फिनिटीची ऍडिशन काय? एक सिंपल लॉजिक आहे. आता जो प्रश्न कंबाईन करूया आपण, ओजस मराठी आणि आदित्य वाटवे या दोघांचा कंबाईन करूया. त्यांनी जो विचारला तो असा विचारला की जीपी ची ऍडिशन म्हणजे काय? त्यावेळेस जेव्हा तुम्हाला टर्मिनेशन पॉइंट माहिती असेल, लास्ट पॉइंट माहिती असेल, की 15 टर्म, 200 टर्म, त्यावेळेस मी त्याला म्हणणार जीपी विथ डेफिनेट एंड. सम टू इन्फिनिटी याचा अर्थ जसं रिकरिंगचं सांगितलं, 0.7 प्लस 0.07 प्लस 0, ह्याला एंडच नाहीये ना. मग एंड होत नाही म्हणून आपण काय करतो, रिकरिंग साठी वर डोक्यावर लाईन लिहितो. हे 9वीत लॉजिक होतं. एम आय राईट ऑर रॉंग? येस. आता कळलं का? सो दिस इज द डिफरन्स दोघांमध्ये. डीपीची ऍडिशन घ्यायची म्हणजे तुम्हाला लिमिट माहिती असतं, आणि इन्फिनिटीची ऍडिशन घ्यायची. आता एक्झॅक्टली आदित्य वाटवेचा इनडायरेक्टली तसाच प्रश्न होता. तो काय विचारतोय की हा तर झिरोच होईल ना शेवट, कदाचित पार्थ लिमायचे हेच म्हणणं असेल, तर तो पॉइंटच होईल. मग का आपण हे, मग कसं काय घेणार? जरी पॉइंट होत असला, आता गृहीत धरूया आपण तो शेवटला पॉइंट होणार आहे, ठीक आहे, तरी पॉइंट होण्यासाठी किती लागले, स्क्वेअर किती झाले, हे तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला लोकांना माहिती आहेत का? स्क्वेअर किती लागले? नाही. म्हणजेच ते इन्फानाइट स्क्वेअर असतील. बरोबर आहे. सो दॅट ऍडिशन ऑफ दॅट ऑल दॅट इन्फानाइट स्क्वेअर ही काय असेल हे आपल्याला काढायचं. आदित्य, आता दोघांच्या प्रश्नाची उत्तर मिळाली का? समजलं? समजलं? म्हणून मी 2-3 वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगितलं. पण रुचा, बाकीच्या महिला मंडळ, साक्षी सावंत, साक्षी माने, सर्व साक्षी, सर्व आर्यन, काय रे पोरांनो? कनक, मिताली, तुझ्या नवीन ईमेल आयडी वर यायला लागलं का? ओके. योहान, ईमेल पाठवल्यानंतर तुझा ईमेल आयडी बदललाय बरं का, त्यामुळे कदाचित तो आजपासून येईल.
कळलंय का? ओके. सो आता ह्याच्या पुढे जाऊया. सो पहिला जो आहे बघा, पहिला जो आहे स्क्वेअर, एरिया ऑफ फर्स्ट स्क्वेअर, फर्स्ट स्क्वेअर खूप लॉजिकल आहे. म्हणून मी हा जो चॅप्टर आहे ना तो एवढा सावकाश का घेतोय, कारण हा जर कळलं नाही तर ह्याच्यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला फिजिक्स मध्ये लागणार नाहीत या चॅप्टरच्या, नंतर सगळा घोळ होईल. अरे तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये काही सगळं. ह्या चॅप्टरच्या ह्याच्या पुढच्या चॅप्टरच्या म्हणजे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे दोन्ही चॅप्टर, दोन्ही त्याच्यानंतर M2 मधले लिमिट्स आणि डिफरन्सिएशन हे दोन चॅप्टर तुम्हाला फिजिक्सला अतोनात लागतात, अतोनात. म्हणजे मी इथनं पळून जातो, मी हे गणितच करत नाही, संपलं, मग फिजिक्सच संपलं तुमचं. काहीच अर्थ नाही तुमच्या फिजिक्सला. ओजस, मला 1-2 मिनिटं देशील का? मी सगळं दाखवतो यार तुला कशी हे काढणार ते. हा प्लीज, हा प्लीज, चालेल ना? बघ ना, हे बघ दाखवतो. आता मिड पॉइंट आहे म्हणजे हा एवढा हे किती झाला लेंथ 1/2. हे किती झालं 1/2. ही 90 डिग्री असणार, मग मला लेंथ मिळणार का नाही मिळणार? काय रे पोरांनो, म्हणजे 1/4 plus 1/4 that is 2/4 and that is 1/2 and it is so length is 1/√2 होईल का नाही याची? आली का रे ओजस? लेंथ आली का? एरिया काढता येईल का आता? एरिया ऑफ, अरे एरिया ऑफ सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 1/√2 स्क्वेअर. करेक्ट आहे का? आता एरिया ऑफ थर्ड स्क्वेअर काढूया आपण. हेच तर लॉजिक, दुसरं काही लॉजिक नाही. काय आता होईल बघा, हा पोर्शन किती होईल? हा एवढा एवढा पोर्शन म्हणजे 1/2√2 होईल की नाही? काय रे, याच्यावर नो 1/2√2. मग हे पण 1/2√2. तन्वी कळतंय का? कनक कळतंय का? मानसी, कनक, अभ्यास मागं पडतोय बरं का, जरा सुधारणा व्हायला पाहिजे. होईल ना का नाही? पायथागोरस, कालचा होमवर्क नाही पाठवला ना तू कनक? 1/8 plus 1/8 that is 2/8 and that is 1/4. बरोबर का? म्हणजे लेंथ किती आली ही 1/4 आली आतल्या याची. एरिया ऑफ थर्ड सर्कल, थर्ड सर्कल नाही. असं कसं चालेल? 1/4 चा स्क्वेअर होईल का नाही? 1/4 चा स्क्वेअर होईल का नाही? अरे हो, त्याचा स्क्वेअर रूट काढायचं राहिलं, सॉरी. 1/4 आलं उत्तर, पण त्याचा स्क्वेअर रूट 1/2 होणार, म्हणजे हा 2 होणार, सॉरी इकडे 2 होणार, सॉरी. बरोबर का? येस और नो? हे कळलंय का काय केलंय? बघा, हे पायथागोरस होतं. पायथागोरसचं आन्सर 1/4 आलं, म्हणजे लेंथ किती आली त्याचा स्क्वेअर रूट दॅट इज 1/2. ते इथे लिहिली 1/2. लक्षात ठेवा. सो सम ऑफ ऑल स्क्वेअर, सम ऑफ ऑल स्क्वेअर लिहा. झालं, संपलं. आजचं शेवटचं गणित आहे, उद्याला पुढचं गणित घेणार आहोत. त्यातला दुसरा पार्ट तुम्ही करायचं. अरे आज कशात फारच होते. सम ऑफ ऑल स्क्वेअर्स कळलंय का? 2 मिनिटं पार्थ, एकदा हे होऊ दे, मग तुझे डाऊट्स घेतो, चालेल ना? 1/√2 स्क्वेअर प्लस 1/2 स्क्वेअर. ओके, सो 1 प्लस 1/2 प्लस 1/4 प्लस अँड सो ऑन असं जाईल ते. आता हे जीपीत आहे का नाही चेक करूया आपण. आहे ते, कारण a इज इक्वल टू 1, r इज इक्वल टू 1/2 येणार. बघा, 1/4 अपॉन 1/2 इज 1/2. सो अगेन सम टू इन्फिनिटी, बरोबर आहे का?
अशी घेऊया a 1/1 minus 1/2. So that is equal to 2. Answer is 2. सगळ्या त्या एरियाची ऍडिशन लास्टला काय येईल तर 2 येईल. कुणाला काही डाऊट आहे का याच्यात? कुणाला काही डाऊट आहे का याच्यात? येस, आता फार तुझा डाऊट घे कारण आपल्याजवळ वेळ कमी आहे. हा चला डाऊट घ्या. उद्याला पुढचं शिकवणार आहे मग. चला बोला लवकर. मी काल स्पष्ट सांगितलं की 31 ऑक्टोबर पर्यंत जो सिलेबस होईल तो सगळा आहे. आलंय लक्षात? एक काम करूया आपण. ऐका हा जर 25 तारखेपर्यंत संपला चॅप्टर, ऐका ना लॉग नाहीये, चॅप्टर लॉग नसणार आहे. हा कळलं का? लॉग नसणार आहे. ऐका सगळ्यांनी ऐका, नीट ऐका. हा चॅप्टर 25 ऑक्टोबर पर्यंत संपला तर हा चॅप्टर 100% आहे. आपण 11वीला असं करूया, 25 ऑक्टोबर पर्यंत जेवढा पोर्शन होईल तेवढा सगळा. कळलं का? 25 ऑक्टोबर पर्यंत जेवढा पोर्शन होईल तेवढा सगळा. ओके चलो पुढे आहे. अगं तुझा ट्रिग्नोमेट्री पण झाला नव्हता, पण तू कुठे रविवारी बसली? M1 चे चॅप्टर राहिलेत ना, माहितीये ना मला. मी करणार ना कम्प्लीट, म्हणून तर मी बरोबर तुमचे कम्प्लीट करतो त्याच्या अगोदर. तुझा हे तू ह्याला नव्हतीच मुली मैथिली. तुझी ऍडमिशन केव्हा झाली माझ्याकडे डिटेल्स आहेत. मी तुला दाखवू का परत एकदा, सिद्ध करू का की तू नव्हतीस त्याला? ठीक आहे तू बसू नको, मला काही फरक पडत नाही, शेवटी तुझी इच्छा. इगोचा सेकंड चॅप्टरला तू याच्यापासून आलीस. मी सांगतो तुला, कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस एक्स, म्हणजे हे जे फॉर्म्युले शिकवले ना थर्ड चॅप्टर त्याच्यापासून आलीस. आणि मी तुला आठवण करून देतो, एक इन्सिडन्स तुला सांगतो. कॉस ऑफ 90 मायनस थिटा साइन थिटा हे तुला कळत नव्हतं, मी तुला नंतर समजावून सांगितलं होतं हे कुठून येणार. हे मैथिली तुझ्या लक्षात नसतं, माझ्या पूर्ण ब्रेन मध्ये बसलेलं असतं कोण काय शिकलाय काय नाही आलेलं त्याला. कुणी मुलगा क्वेरी विचारतो ना त्यावेळेस माझ्या डोक्यात बसलेलं असतं की यांनी कशाला क्वेरी विचारली होती आणि काय त्याला अडलंय. तू दुसऱ्या चॅप्टरला नव्हतीस आणि तुला ते हे कळलं नाही म्हणून तू मला विचारत होतीस. मी हेही सांगतो, 690 जेव्हा घेतलं मी त्यावेळेस तू मला विचारलंस की सर ते 180 प्लस कसं काय झालं, आणि त्यावेळेस मी तुला सांगितलं सेकंड चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत माहिती. आठव, हीच तुझी क्वेरी होती. साइन 690 असा गणित होतं, तेव्हा तू हा प्रश्न विचारला होतास मला. तुला आठवत असेल तर. आणि तू याला सेकंड चॅप्टरला तू बसली नाहीस, तुझी मर्जी, मी काय आग्रह करणार नाही कुणालाही. नाही डिटर्मिनंट मध्ये फक्त डिटर्मिनंट, त्याच्यातही प्रॉपर्टी शिकवल्या नाही ते माझ्या लक्षात या, त्यामुळे प्रॉपर्टीवरती एकही गणित येणार नाही. कळलं का? मुली मला एक सवय लागलेली आहे फार पूर्वीपासून, सगळ्यांनाच सांगतो बरं का, तिला असं नाही, सगळ्यांनाच सांगतो, मी कुणाला काय सांगतो आणि काय विचारतो ह्याची माझ्याकडे नोंद असते.